आता मुख्यमंत्र्यांनी तो शब्द एवढा चुकीचा वापरला. कुठल्याही मुख्यमंत्र्याला कुठल्याही मंत्र्याला तिजोरीच्या चाव्या या तुमच्या हातात नाही, जनतेचा पैसा आहे. हे तुम्हाला सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय एका माणसाच्या नावाने हा पैसा वापरताच येत नाही. मुख्यमंत्री असो मोदी साहेब असो. मुख्यमंत्री आले त्या मला कल्पना आहे, पण मुख्यमंत्री येऊन रावरीसाठी काय दिलं हे खूप महत्वाचं आहे. माणसं किती आले किती गेले याला काही अर्थ नसतो, पण त्या माणसाने आल्यानंतर रावरीसाठी काय केलं. मुख्यमंत्र्यांविषयी बी रावरीच्या जनतेत खूप मोठी चीड निर्माण झालेली. आता एमआयडीसी घोषणा केली. एमआयडीसी आज जर सुरू केली तर 25 ते 40 वर्षांनी कधीतरी तिथं कारखाने उभा राहतात. लोकांना आता लगेच फायदा होतो. मुख्यमंत्र्यांनी शेतीमालाच्या विषयी बोलायला पाहिजे होतं. लोकांना खूप अपेक्षा होती. ते सकाळी 7ला पहिलंच मतदान खऱ्या अर्थाने माझ्या इमामपूरच्या बूथवर केलं तर परिस्थिती चांगली आहे. मी प्रचार करत असताना मला उत्साह होता. शेतकऱ्यांविषयी भाजपविषयी शेतकऱ्यांची खूप मोठी चीड आहे. शेतकऱ्यांविषयी भाजपने काही केलं नाही. भाजप सरकार अपयशी ठरलं असं चित्र खऱ्या अर्थाने असल्यामुळं मतदान हे राष्ट्रवादी पक्षाच्या पवार साहेबांच्या पक्षालाच म्हणजे गोविंद मोकोट्याला मतदान होणार आहे. आम्ही तिथं विजय प्राप्त करणार आहे. तनपुरेंची भूमिकेवर फटका बसायचं काही कारण नाही. तनपुरेंचे सगळे कार्यकर्ते म्हणा, तनपुरे म्हणा, हे माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. त्यात मला निवडून येत काही शंका नाही. कर्डिले साहेबांचं म्हणजे एकही काम रावरी नगर पाथर्डी मतदारसंघात नाही का मतदार त्या कामाकडे पाहून त्यांना मत करेल असं एकही ठोस काम नाही. माझी गेली 10-15 वर्षापासून समाजकार्यात मी पंचायत समिती झेडपीत या चांगल्या पद्धतीने काम माझ्या जेऊर गटात केलं. मला खऱ्या अर्थाने आर्थिक सहभाला लागत नाही. माझ्या आता ह्या निवडणुकीत सुद्धा बघितलं माझा सगळ्यात कमी आर्थिक बजेट असेल आणि मी निवडून येत असतो अशी मला 100% खात्री आहे. इलेक्शन मध्ये दिसले नाही. बाळासाहेब थोरात माझ्या बरोबर होते, सुप्रियाताई माझ्या बरोबर होत्या. पवार साहेबांचं काल अचानक ऍडमिट केल्यावर तब्येत खराब झाल्यामुळं ते लोक येऊ शकले नाही, पण त्यांनी संदेश पाठवलेला आम्ही लोकांना तो खासदार साहेबांनी इलेक्शन कॅम्पचे नेते त्यांनी तो वाचून दाखवला. त्यांच्या प्रति काय भावना आहेत आमच्याबद्दल. मुख्यमंत्री आले त्या मला कल्पना आहे, पण मुख्यमंत्री येऊन रावरीसाठी काय दिलं हे खूप महत्वाचं आहे. माणसं किती आले किती गेले याला काही अर्थ नसतो, पण त्या माणसाने आल्यानंतर रावरीसाठी काय केलं. रावरीसाठी आता एमआयडीसी घोषणा केली. ती विद्यापीठात जमीन काढून एमआयडीसी द्यायची. एमआयडीसी आज जर सुरू केली तर 25 ते 40 वर्षांनी कधीतरी तिथं कारखाने उभा राहतात. लोकांना आता लगेच फायदा होत नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतीमालाच्या विषयी बोलायला पाहिजे होतं. लोकांना खूप अपेक्षा होती. रावरीचा चांगला चालणारा कारखाना बंद पडला. त्यासाठी काय 400-500 कोटीचं पॅकेज रावरीकरला वाटत होतं. मुख्यमंत्री घोषित करतील आणि मत मागतील, तसा काही विषय झाला नाही. त्याच्यामुळे खूप मुख्यमंत्र्यांविषयी बी रावरीच्या जनतेत खूप मोठी चीड निर्माण झालेली. त्याच्यामुळे त्यांना तिथं मताला खूप मोठा फटका बसणार आहे. त्यांचा आता मुख्यमंत्र्यांनी तो शब्द एवढा चुकीचा वापरला. कुठल्याही मुख्यमंत्र्याला कुठल्याही मंत्र्याला तिजोरीच्या चाव्या या तुमच्या हातात नाही, जनतेचा पैसा आहे. हे तुम्हाला सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय एका माणसाच्या नावाने हा पैसा वापरताच येत नाही. मुख्यमंत्री असो मोदी साहेब असो. हे सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय शासनाचा पैसा तुम्हाला वापरता येत नाही. त्या चुकीचं स्टेटमेंट त्यांनी खऱ्या अर्थाने तिथे केलंय असं माझ्या काही छोट्या कार्यकर्त्याला वाटतं.